Kumare,
अरे बसा ना खाली इतका मोठा मंडप टाकला तरी लोक उभे ना पाहिजे. पुढल्या वर्षी नियोजन बदलून घ्या. पसरून पाहायला पाहिजे. आता तरी पुढे हाती
हित ते करावे देवाचे भजन करून या मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुल्याले चित्त शुद्ध करा तुका मन लाभ होय तो व्यापार व्यापार काय शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपल्याले चित्त शुद्ध करा तीन शिरे नका करुणा शाहीशाचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा विठ्ठल चरण संताची या पदाने कधीचा विस्तारू बाबाजी शक्य दास जायांची केल्या स्मरण सकळविद्येचे अधिकरण हे जीवन प्रस्तुत कीर्तन रूपी शिवकर्तन महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु जगन्मान्य तुकोबार आहे यांचा उद्देशपर प्रकरणातील अभंग आहे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा सहजगत्या माझ्या आईचं आणि माझ्या बापाचं लग्न एकाच मंडपात झालं योगायोग सांगितलं तसे महाराज गेल्या वर्षी योगायोग असा का मी स्टेपनी म्हणून आलो सुद्धा महाराज यंदा स्टेपनी म्हणून नाही या वर्षाचं माझं भाग्य सांगतो महाराज कितवं वर्ष या सप्त्याचं 5वं वर्ष बरोबर 8 40 आज कितवा दिवस आहे 5वा 40 आणि 5 45 4 अधिक 5 बरोबर 9 9 2 18 8 आणि 1 9 त्रिक 27 2 आणि 7 9 चौक 36 3 आणि 7 9 5 45 4 आणि 5 9 7 54 बरोबर परत किती येतोय कमीत कमी जसं तसं हाय का नाही गेल्या वर्षी सारखं वजन कमी वाटलं तुम्हाला काही म्हणजे कमी कमी माणसानं हाय तसं राहावं हा 8चा आकडा असला कसा असतो 8 दुने 16 मायनस झाला 8 त्रिक 24 अजून मायनस 8 चौक 32 अजून खाली आणि 8 पंचे 40 परत 8 सक 48 परत वाढला कधी घटला आपलं तसं नाही कमीत कमी हाय तसं राहावं टिक फॉर टॅट म्हणजे तरी थोडं बरं असतं असं अखंड हरिनाम सप्ताहाचा अर्थ कदाचित काल महाराजांनी सांगितलं असेल काल जलाल महाराज होते आज जालिंदर महाराज आहे दोघांची नावरस एकच आहे जरी कदाचित वर्ग वेगळा असेल पण नावरस एकच आहे याच्यामध्ये महाराज हिंदू मुस्लिमांवर जय मिळवला विजयाने भाग्य सलाम आहे माझा महाराज तुम्हाला सांगू तुम्हाला कदाचित या तरुण पिढीला कदाचित त्यांचं वाक्य पटलं असेल तर नालायकाच्या संगतीमध्ये इज्जत आणि इस्टेट बर्बाद करण्यापेक्षा संतांच्या संगतीमध्ये येऊन जीवनाचा उद्धार तरी करून घ्या एक ताकद असेल महाराज कदाचित त्यांची म्हणून कुठंतरी या मंडळाला त्यांची विचार पटली असेल महाराज अभंग तुकोबारांचा आहे ज्याला भंग नाही असा तो अभंग आहे तुकोबारांका जर बघितलं पोटात नाही आण घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान आपल्याला जर गावात मान नसला तर
पत्रिकेत जर नाव नसतं तरी लोकांची शिंडी तैत होती, शिंडी. काल एकाने हँडल आणला, बघा म्हणा बघा. म्हणलो काय आहे का पत्रिकेत नाव? म्हणलं मग इज्जत गेली. म्हणलं ठीक आहे, गेली तर जाऊ दे, पण पहिली होती का? गेली तर पहिली होती का तुला? अगोदर आपल्याला इज्जत किती हे आपण बघावं महाराज. आपण स्वतःहून इज्जत करू नका, समाजाला तुम्हाला दिली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींना पदवी समाजाने दिली का स्वतः घेतली? आम्ही आमचीच पदवी लिहितो. लिहा, विनोदाचारी लिहा, भगवताचारी लिहा, अजून काय लिहायचं ती लिहा. आम्ही सांगतो म्हणून जगली येतोय. माऊलींचं तसं नाही, विश्वाला दिली सावली म्हणून ती माऊली. तुकोबरा वैराग्य मूर्ती फुकट नाही महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा फुकट नाही. ज्यांच्याकडे बघितलं तर पोटात नाही आण, घरात नाही धान, गावात नाही मान, चित्तात समाधान. घरात श्रीमंती बघा, तुटकी खाट, फुटका माठ, गळकं ताट, पण शेवट वैकुंठीची वाट. असं होता त्यांचा परमार्थाचा थाट. आणि कीर्तन चाललंय गोदावरीचं काठ. बरोबर ना? चुकलं तर सांगा बरं का, मी काही कीर्तन करणे. हा त्यांचा परमार्थ. आपला काय परमार्थ आहे? आपला फक्त उद्याचे दिवस. आता पहा, बाबा आल्यानंतर जे हरी या आमच्या घरी. भजे शिरा पाहिजे ते ॲटम पार भेटणार. बातम तुपम खातम तिचीत राहतं. बोलत म्हणलं का नको घ्यावं. हा, उद्याचे दिवस तुम्ही गणबी ठोकून राहणार. बरं, एक ठिकाणी गण नाही, काही जण बघा सप्ता बसताना इतका गण चोळीताना महाराज, कपाळी, कानाला, दंडाला, पठीला, पोटाला, जसं काय त्याला चिकनगुनिया झाला. इतका गंध कमी ना महाराज. आचरण महत्वाचं. संप्रदायामध्ये काय फुलराशी वरल्या रंगावर जाऊ नका. आतमध्ये काय केलं हे बघा. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी. तेव्हा झालं गोसावी रे बघा, गोस्वामी. गो म्हणजे इंद्रियांवर जय मिळवला. चैतन्याची चितकाळा, प्रेमाचा जिव्हाळा, भक्तीचा मूर्तिमंत पुतळा. म्हणून अंडरलाईन करून ठेवा वाक्य महाराज. ज्ञानेश्वर माऊलीनंतर समाधी संजीवनी 16 नाही, तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही, शिवबानंतर छत्रपती नाही, गंधर्वासारखं गायन नाही, माशासारखा पोनारा नाही, गरुडासारखी भराई नाही, सूर्यासारखं तेज नाही, चंद्रासारखी शीतलता नाही, मेघासारखा उदार नाही, आईवडिलांसारखं प्रेम नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, मारुतीसारखा ब्रह्मचारी नाही, गुरुशिवाय कृपा नाही, आणि नरद्यासारखा दुसरा ध्येयच नाही. रात्रभर विचार करा महाराज. म्हणून तुकोबारांना हात जोडून म्हणावं लागलं, कर जोडीत मी तुम्हाला तुम्ही. आता आपण वासुदेव म्हणतो का? आपला वासुदेव झाला तोपर्यंत नाही. आपण विठ्ठलाचं नाव कधी घेतो? समोर कोणाची मूर्ती? विठ्ठलाची. आपण कधी म्हणतो? जेव्हा नाकाचा शंडा वाटावर येतो, मध्ये सभासद राजीनामा देतात, डोळ्याला चष्मा, कानाला मशीन, मान डगडग करती, पडी अंगा वाढता. मग मंदिरात जाताना म्हणतो इथला म्हणतो, मला माहिती तू कुथला, तू इथलाची. तू पिवळा झाल्यावर मंदिरात आला तेव्हा ढवळा झाल्यावरच परत बसला. आता नाही ना मला. हा, मग कोपऱ्यात बसवतो, मग तिकडे खोकतो. सुनबाई मग ती पप्या ग रडू नको, कोपऱ्यात गोकडी वाट. एक कोपऱ्यात म्हणतात खाव खातो ना, शाम खातो का म्हशीचा? आता काय खातो? खोबऱ्याची वाटी. माझं प्रमाण नाही, संतांचं प्रमाण आहे तुकोबारांचं. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी, शेजारी म्हणती मरे नका मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. कोण बोललं? हात कपाळाला लावणे बशी. शेजारचे सुद्धा म्हणतात. घरातले म्हणजे विशेष काय महाराज? घरात 5-5 वर्षाची कार्टी, ज्यांना नाक पुसायची अक्कल नाही, ते सुद्धा म्हणतात अण्णा आले. कुठपर्यंत? अण्णाला माग होत नाही तोपर्यंत. अण्णा एकदा अण्णाला माग झाला कोणीच विचारत नाही. मग कोपऱ्यात बसत महाराज.
तारुण्यामध्ये सावध झालो हरीच्या आलो जागरा. सावध व्हायचं तारुण्यात होणारा, आणि तारुण्यामध्ये जो सावध होतो ना त्याचे कारण दोन. एक, संतांची कृपा भेटली तर तो सावध होतो, आणि दोन, गुरुचा आशीर्वाद भेटला तर तो सावध होतो. आपल्याला कोणाचा आशीर्वाद नाही. 70 वर्षाची डंगर झाली तरी गळ्यात माळणे हुताना पडतो. गळ्यात माळणे, कपाळी गंध नाही. त्याला जर म्हटलं का चालतं का हरिपाठाला, आपले काय आता आता शोकांतिका बघा. शिव्या दिल्या संतांनी महाराज, ऐकलं नाही शिव्या. जर तुमचा हरिपाठ पाठ असेल ना तुमच्या लक्षात येईल. हा, पहिली शिवी माऊलीने दिली. पाठ असेल तर बघा, हरिविने जन्म यमाचा पाहुणा मागचे. तुमचा हरिपाठ पाठ नाही का? नाही. किती बाबा मेलो पाठ होईल? काय म्हणतील तुमचा नंबर लागला. तुमचा हरिपाठ पाठ नशी. तुमचं कसं असं सांगू का? पिठी मस्त बसायला पाठ, पाठीला पाठ, जेवायला ताट, उदबत्त्याला घमघमाट, अंगा शर्ट टेरिकॉट, डोक्यावर टोपी ताट, पण संध्याकाळी 5 वाजता राती बेरबारची वाट, तर काय वाची हरिपाठ. बरं तुमचा हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ आहे. काकडा माहिती नाही? आकडा माहिती असेल नाही? 5 लाख कसा पाठायचा तो माहिती असेल. दिवसभर मंदिरात सट्ट्याचा आकडा, रात्रीचा थंडीमध्ये झोपायला वाकडा, तर काय करीन काकडा. हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही. पहिली शिवी माऊलीने दिली. हरिविने जन्म नरकाची पैदाना, यमाचा पावना प्राणी गुण. ही शिवी कमी पडली असं नाथांना वाटलं. भक्ती विना पशु सटविने कैसा, काय माय गेली होती भूतापाशी का आपल्या मुखात हरी येत नाही. आणि तुकोबाराय म्हणत्या न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे. तुम्ही आज ऐकत नाही उद्या रडणार, आणि तेच झाले. तुकोबाने हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, तरी कुणी ऐकायला तयार नाही. शेवटी विचार केला, मूर्खांमध्ये मूर्ख बनण्यापेक्षा न जगलेलं बरं. तुकोबारांनी निर्धार पक्का केला, महाराज नाही थांबायची. भंडारा डोंगरावरती गेले महाराज, देवांतामध्ये थांबले, नामस्मरण करत राहिले. समोर भगवंताची मूर्ती आणली मुरकुटीमध्ये महाराज, आणि देवाकडे बघून देवाला सांगायला, देवा आता कोठे राहावे मन, 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 तुझे चरणाने प्रिया मागते असे राहूया. तिथं मला तयार केली. दोन्ही डोळ्यांच्या भ्रुकुटीमध्ये नजर आणून भगवंताची मूर्ती त्यांच्या समोर आली. आपलं वेगळं महाराज, आपल्याला डोळे उघडून जेवढं दिसत नाही तेवढे डोळे झाकले जागा दिसत होते. तुम्ही बघा, तुम्ही सकाळी उठा, ध्यान करताना डोळे बंद करा, काय काय आठवतं ते तुमचं तुम्हीच बघा. नको त्या गोष्टी समोर दिसत द्या, नको ते चित्र समोर दिसत द्या. संतांचं तसं नव्हतं. ज्ञानेश्वर माऊलींचं प्रमाण उभी तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. एकदा नामस्मरण चिंतनामध्ये गेला ना, जिकडं बघा तिकडं नाथ बाबाचं प्रमाण आहे. हरीची आदासा हरी दा ही दिशा, भावे जैसा तैसा हरी. तुकोबारायांकडे महाराज काही लोक गेले, हात जोडून सांगितलं चला घरी. यायला तयार नाही. चांडाळ चौकडी भेटले महाराज. त्यांनी सांगितलं जे तुकोबारायांच्या पार्टीचे होते त्यांना, तुकोबारायांबद्दल तुमचं मत काय? सांगितलं तुकोबाराय वैराग्य मूर्ती. ते बघायचं तुम्हाला? हो बघायचं. केलं काय महाराज? काही लोकांनी स्त्रीकडे बघितलं, स्त्रीला जवळ घेतलं, काही पैसे दिले, जसं बापूजींबद्दल घडलं. पैसे दिले महाराज. पैसे दिल्यानंतर त्याला सांगितले पैसे घे, हे आत्ता घडते असं नव्हतं महाराज. आता सेंट्रल जेलचेच पोलीस आहे, मी तेव्हा सांगायला अडचणच नाही, कारण मी जाऊन आलो बरं का मध्ये. म्हणजे कीर्तन करून आलो ना तर तुम्ही पुढलं डोकं लावू शकता. ते कीर्तन दादानेच घेतलं होतं कीर्तन, शिंदे दादा आणि केदार दादा यांनी माझं कीर्तन घेतलं. भगवान का दरबार में देर रहता है, अंधेरा नहीं रहता है. मला लक्षात घ्या, संतांना आज तकलीफ होती, विशेष काहीच नाही महाराज. तकलीफ होणार, 3 लोकांना तकलीफ होणार. खरं बोलणारा, नीतीनं जगणारा, परमार्थ करणारा. जे घोटाळे करतात लोक म्हणतात आपण त्याला मानलं, आता निवडून आला, एका वर्षात एवढा बांगला बांधला, तिला काहीच बोलत नाही. आणि आम्ही कार्यक्रम झाला, फक्त मला बरं 2000 जाळा द्या. तुम्हाला कळू नाही का वरती आता पाऊस पाणी काही तुम्हाला कळू नाही का? आणि बाकी ठिकाणी कुठं बंद झाली? तुम्ही पियाला बंद आहे का? खाला बंद आहे का? नळ्या नुळ्या खाला. हा सासरवाडीला चालला तरी फोन करतो, हॅलो मामी म्हणती कोण? बाबूराव बोलतो.
म्हणजे जावयाचं नाव. बोला काय, मी तुमच्याकडे येत आहे दत्त जयंतीला, काय बनवणार? मामी म्हणती पोळ्या. तो म्हणतो छे छे, तुम्हाला कळत नाही का, उद्या रविवार आहे, मला पाहिजे नळ्या नळ्या. अशा झाला तुम्ही त्याला गोळ्या, म्हणजे पिस्तूलचे भेटले ना तर उंदराच्या. आर सात्विक तरी विचारतात, आपण जन्माला कुठं आलोय पहिले हे ध्यान घ्या मला. एक जिथं आपलं कीर्तन चाललंय तिथलं आणि जे तुकोबारांचा अभंग आहे दोघांबद्दल लगेच सांगतो. या विश्वामध्ये टोटल 270 देश, 270 देशामध्ये 172 देश हे ख्रिश्चनांचे, 54 देश हे मुस्लिमांचे, 14 देश हे बौद्धांचे, एक देश जीवनवादी, एक आहे हिंदुत्ववादी नेपाळ, आणि कोई भी आओ हमारा माथे में बैठ जाओ आपला भारत. आपलं तसं कोणी नाही, कोणी यावं आपण बंद पडेल गाड्या लोटायला हजर आहे, जिंदाबाद जिंदाबाद. आमचं तसं काही होत नाही. आणि मला वाटतं अजून जर काही दिवस जर चाललं समजा परत आता जसं चाललंय तसं, तर मला वाटतं तुम्ही 90% आरक्षण मिळवणार, आम्ही फक्त बांबू उपटायला बस. आमचा कार्यक्रम आठवतो आता 50% आताशी आले. हा किती डोके चालून राहिले 50%वर, माझं डोकं चालून नाही राहिलं महाराज. महिला मंडळ तुम्ही जरा विचार करा, 50%वर तुमचं थांबणार नाही. तुम्ही जीवनामध्ये आचरण किती चांगलं करतात, मुलांना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्या मुलांना संस्कार किती चांगले लागतात याचा विचार करा. ज्या भगवंताची आई आणि बाप सेंट्रल जेलमध्ये होते त्या काळात, 8व्या अवतारातले कुठे होते? जेलमध्ये, त्या काळामध्ये होते महाराज. पण पृथ्वी मातेला तकलीफ झाली, वाईट वाटलं, कीर्तन प्रवचन सर्व बंद पडले, यज्ञ याग सर्व बंद केले. जो मज होय अनन्य शरण त्याशी निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरणी मी चेकू. जवळ गेले काय करू, भगवंताने सांगितलं बस फक्त एवढं 2013 जाऊ द्या, अवतार आपणच घेणार. आपण म्हणजे आपण नाही बरं का होणार महाराज. आसाराम बापूजींना निश्चित सांगतो, कदाचित वाईट वाटल, भगवान का दरबार में देर रहता है अंधेरा नाही. तकलीफ दिली महाराज, 2014 उजाडू द्या. जगलो तर तुम्हाला आठवण करून देईन, मेलो तर गेलो मग काय भरोसा नाही. हा पण निश्चित तुम्हाला आठवण येईल 2014 मध्ये का ज्यांनी ज्यांनी आसाराम बापूजींना तकलीफ दिली तेच परत त्या संतांच्या पायावर लोटांगण घालणार आहे. निश्चित महाराज नाही कळायला पुढं बोलतो, माफी मागून बोलतो, ऐकायला कदाचित जड जाईल. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये रावणाचा वध कुणी केला? उत्तर द्या मला. रामाने केला. राम आणि रावण दोघांची नावरस महाराज एकच आहे. कंसाचा वध कुणी केला? कृष्णाने. दोघांची नावरस एकच आहे. गांधीजींचा वध कुणी केला? गोडसेंनी. गांधीजी आणि गोडसे दोघांची नावरस एकच आहे. ओसामाचा वध कुणी केला? ओबामाने. तुम्हाला माहित नसेल, ओसामाची भविष्यवाणी नाथबाबाच्या काळामध्ये लिहून ठेवली. बर्ने भविष्यवाणी म्हणतात त्याला, क्युरो भविष्यवाणी, फ्रान्स देशामध्ये त्यांनी लिहून ठेवली 1508 मध्ये. या देशामध्ये 54 देशामध्ये एक देश सौदी अरेबिया, एक देश शारदा नावाचं एक शहर, तिथं मोहम्मद बिन लादेन जन्माला येणार. त्याला 9 बायका राहणार. 9 नंबरच्या बायकोला 51 पोरं होणार. किती विजयवाराव? 51 पोरं. आपल्याला 3 आहे, वरलं तिरट खेळत, मधलं ते शिपेत, खालचं खिश आपल्या क्वालिटी अशा 3 प्रकारच्या 3 कॅशी. मग म्हणती नसतं झालं ते बरं झालं असतं. तेव्हा काय नगरसेविकेमध्ये मोर्चा गेला का? हो काय शोकांती काय महाराज. 51 पोरं, 51 नंबरचा ओसामा बिन लादेन राहणार. 1965 साली जन्माला येणार. तो लहानचा मोठा झाल्यानंतर अमेरिकेवर हल्ला करणार. त्याला त्यावेळेस 17 बायका राहणार. आपल्याला एकच भेटणार. सकाळी मी जळगाव नेवरला कार्यक्रम होता. एक म्हणे बाबा पहा ना आपल्या पोराला. बोलू काय एखादी पोरा असं बोलू देरी तुटून लायकीचं पडलं, कपडे नाही, गळ्यात मागणी हात काढणे, नामस्मरण नाही, पुढे याला पुरी पाहत. पोराला इथलं सांगत बरं का तर मित्रमंडळ जर जमलं योगायोगानं तर करून टाका यावर्षी. मामाचे कवाय पण ऍडजस्ट करून घ्या. जर यंदा तुम्ही जर नाही ऐकलं तर लक्षात घ्या, आपला शब्द आहे अंडरलाईन करून ठेवा. 2014च्या एंडिंगला आणि 2015च्या सुरुवातीला भगवी लुंगी, पावशर गांजा, अलक निरंजन, कुंभमेळा, साधूच तपासच जाणार नाही किती साधू. ऍडजस्ट आत्ताच करून घ्या महाराज. का मुली आहेत कमी, मुलं आहेत ज्यादा. 3 मुलं 1 मुलगी आहे. 3 मुलं 1 मुलगी. 1 मुलगी किती मुलांना पसंत करते? 1. शिल्लक किती राहिली? 2. पुढल्या मुलीला बघायला किती? हे 2 आणि पुढचे 3 किती झाले? 5. शिल्लक राहिले 4. परत गेले 7 शिल्लक 6. परत 9 शिल्लक 8. परत 11 शिल्लक 10. एका वर्षात किती जोगडे तयार होतील?
याला पर्याय काय? बघितलं औषध आल्या हम बोला तिकडे कैलाश राजा चिनी भरताच्या दमवा राजा मारला. हाच पर्याय राहणार आहे. सावध व्हा महाराज. भगवान कृष्ण ओसामा बिन लादेनच्या काळामध्ये 277 माणसं त्यांच्या घरामध्ये. तरी पण भविष्यवाणी अमेरिकेला खोटी वाटली होती, पण सांगितलं वरटेर उडवलं. पण त्याचा वध शेवटी कुणी केला? ओबामानी. ओसामाचा वध ओबामानी केला. पुढे चला, आता सध्या पंतप्रधान कोण आहे? मनमोहन सिंग. त्याच्या विरुद्ध मोदी. मनमोहन सिंग आणि मोदी दोघांचे नावरस. आता कोण कोणावर काय करायला हे मी बोलू शकत नाही. तर काँग्रेसवाले ना टीव्हीतून पाहता पाहता याला बसले विचारायला. मी काही विषयवाणी करत नाही, पण कोण म्हणते तुमच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं काय करायचं. जगायचं असेल तर माझं मत आहे जगताना कमी दिवस जगा, पण जगताना फर्स्ट इम्प्रेशन इज टू लास्ट इम्प्रेशन आपल्या इमेज मध्ये जगा. मनुष्य किती दिवस जगला त्याच्यापेक्षा किती चांगला वागला याला महत्व आहे. जगताना पुरुषांनी पत्त्याप्रमाणे जगावं आणि जगताना महिलांनी रांगोळीप्रमाणे जगावं. पत्ता कसा बघा, जिथं कोणी पत्ता खेळणारा असेल विचारून पहा. पत्ता खेळणारा पत्त्याचा पत्ता लागत नाही, जो पत्ता खेळतो त्याचाही पत्ता लागत नाही आणि पैशाचा पत्ता लागत नाही, त्याला म्हणायचं पत्ता. पण खरा पत्ता खेळणारा तोच असतो. तर पत्ता खेळणारा अनोळखी पानातून बाजी मारून जातो, तोच खरा पत्ता खेळणारा असतो. एक महिला वर्गांसाठी बोलता बोलता एखादी बाई म्हणती हिच्या आयुष्याची रांगोळी झाली. राखणे म्हणायची, फक्त रांगोळी झाली. मग रांगोळी 2x2, 4x4, 10x10ची रांगोळी काढताना एका पुस्तकामध्ये ठरवलेलं असतं. पण ती रांगोळी काढताना त्या दिदीच्या हातात असतं रांगोळीमध्ये रंग कोणते भरायचे. आयुष्याच्या रांगोळीमध्ये रंग कोणते भरायचे. माझी तुम्हाला विनंती, रंगामध्ये 8 गोष्टी तुम्हाला ज्या पाठवल्या त्याचं जरी आचरण केलं तरी तुमच्या आयुष्याचा रंग भरला जाईल. एक महिला वर्गांसाठी गळ्यामध्ये असतं मंगळसूत्र, कपाळी असतं कुंकू, नाकामध्ये असते नथनी, कानामध्ये असतात कुंडल, हातामध्ये बोटामध्ये असती अंगठी, मनगटामध्ये असतात बांगड्या, पायामध्ये असतात तोरड्या आणि बोटामध्ये पायाच्या असतात जोडवे. टोटल 8 गोष्टी. इथे जेवढ्या महिला बसल्या एकही महिलाला माहित नसेल का पाठवतात. का पाठवतात? एक कपाळी कुंकू पाठवतात. सासरहून आलेलं असतं ते. का पाठवतात? ते कुंकू, सासरचं कुंकू तुम्हाला बोध करत असतं. बोध करतं. काय बोध करतं? ते कुंकू सांगतं बेटा कुलवण घराण्यातली मुलगी शिलवण घराण्यात नांदायला येणार आहे. मग जसा चंद्र पौर्णिमेचा गोल असतो, पौर्णिमेचा चंद्र असा गोल असतो आणि सर्व जगाला शीतल प्रकाश देतो, तसं कुलवण घराण्यातून येताना शिलवण घराण्यामध्ये शीतल प्रकाश दे म्हणून कुंकू पाठवतात. युग स्टँडर्ड आला. आता टिकली आली. टिकली तर टिकलीनंतर कदाचित होणार. बरं ठीक आहे, तुम्ही टिकली लावा, माझा विरोध नाही. आता माझं ऐकून कोण सुधारणार आहे? सुधारणार कोणी महाराज? तो का म्हणे मेलो सांगता सांगता. ऐकलं का तुम्ही? नाही. आज कोणवार आहे? शनिवार. कालच्या दिवसाच्या आदल्या दिवशी काय होतं तुम्हाला? उपवास. म्हणजे तुमची आकलीची हुकचूक झाली का नाही? काय महाराज आपले समाज आहे. आता जर नंदी बैलावाला जर आला आणि तुम्हाला जर म्हटला बचत गट ऐका, ऐकणार बचत काय? तुमच्या नवऱ्याची दारू सुटावं असं तुम्हाला वाटत असेल तर 16 सोमवार करा, 5-6 गुरुवार धरा. रक्त कमी झालं का टीबी होऊन मारा. हे तुम्हाला मान्य नाही. संतांचं ऐकलं तुम्ही? ऐकलं संतांचं? नाही ऐकलं महाराज. संत सांगू सांगू गेले वैकुंठाला, पण समाजाने ऐकलं नाही, महिलांनी ऐकलं नाही. एक कपाळी कुंकू, 2 कानातले कुंडल. हे कानातले कुंडल हे सांगतात आमच्या गल्लीमध्ये काही स्त्रिया इनामदार आहे, त्या कधी चुगली लावत नाही, पण न कळत जर लावली कानामध्ये जाऊ नये म्हणून कानातले कुंडल. आता ते कुंडल बंद झाले. आता काय आलंय? वेल गोरड्याचा, दोडक्याचा, घोसाळ्याचा, थोड्या दिवसांना रताळ्याचा येणार. रताळ्याचा घेणारा तोच राहतो ना, तो येणार. आता तो आला. नाकातली नथनी पाठवायची. बघा जुन्या काळात नथनी का पाठवायची? प्रत्येक स्त्रीचा राग कुठं असतो? नाकावर. बरोबर, नाकावर असतो. आणि नाकातल्या नथनीच्या शेंड्याला मोती असतो आणि तो मोती महिलांच्या नाकावरचा राग कमी करतं म्हणून नथनी पाठवायची. आता नथनी बंद झाली. आता लेटेस्ट जमाना आल्यामुळं छोटासा दागिना आला, त्याला काय म्हणतात? महबूबा. तो आला. बोटात अंगठी. मुलगा जर असेल तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये
अंगठी असावी. मुलगी जर असेल तर डाव्या हाताच्या करंगळीमध्ये मोत्याची अंगठी असावी. मोती हा जसा चमकतो तशी तुझ्या कुळामध्ये चमकली पाहिजे, म्हणून मोत्याची अंगठी. हातामध्ये बांगड्या. माझ्या समोर ज्या बसलेल्या महिला आहे, कुठल्या महिलेला वाटतं आपल्या हातातल्या बांगड्या फुटाव्या? वाटतं कोणाला? नाही. मग कुलवान घराण्यातून शिरवान घराण्यात गेली ना, कदाचित काम करताना न कळत एखादी बांगडी टिचल किंवा फुटल. जसं तुम्हाला वाटतं ती बांगडी फुटू नये, तसंच तुमच्या घरातला सासरा, नणंद, दीर, भाया घरातून फुटू नये म्हणून बांगडी. आता एका हातात एक बांगडी, एका हातात एक घड्याळ. तुम्हाला वाटतं आख्याने फुटावं, फक्त आमच्या घरात कोण राहावं? बाल्या, बाली आणि दाबायदाची खोली. बरोबर ना? हेच वाटतं ना. किती मास्तर हमदो हमारे दो. हमदो म्हणजे कोण? मी आणि माझी बायको. हमारे दो एक मुलगा आणि एक मुलगी. हमदो हमारे दो. त्यांचा झाला एक चौकोन, त्याच्यातले गेले दोन, बाकीच्यांना आधार कोण? कोणाच्या घरी गेलं का? हे कोण? मिशीचे पप्पा आणून ठेवले लोकांनी. कोणी आणले असेल तर कीर्तन होईपर्यंत राहू द्या. हे गाबाळ उचला तिकडं त्या पुलावरून फेकून द्या. समोर ठेवू नका हे गाबाळ, अजिबात नाही. नाही नाही नाही. जाता जाता सांगतो, हे शेराचं चमडं ना महाराज, हे शेराचं चमडं काढून आईला आणि वडिलांना चपला बनवल्या तरी आई वडिलांचे उपकार पेटू शकत नाही. स्वामी तिने जगाचा पण आई वेळा भिकारी. माय बाप केवळ काशी, त्यांनी न जावे तर तशी. आईचं प्रेम सांगतो महाराज. दिवसभर तुम्ही कदाचित कष्ट करा, करू नका. दिवसभर तुम्ही कुठंतरी हॉटेलमध्ये एन्जॉय करा. संध्याकाळी तुम्ही दारू पिऊन या. अरे दारू पिऊन आलेला मुलगा जर असेल तर तरी आई जवळ जाती, मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवती. दादा दिवसभर तू उपाशी राहिला असेल. नाही उपाशी राहिला असेल. नावी पण तोंडावरून हात फिरवतो, पण दोघांमधला फरक आहे. आई तोंडावरून हात फिरवते, तिचा वात्सल्य भाव आहे. आणि दाढी करताना तो बाबा तोंडावरून हात फिरवतो, त्याचा 20 रुपये भाव आहे. तुम्ही कष्ट करा, करू नका. दारू पिऊन या संध्याकाळी. अरे आलेला मुलगा कदाचित आईच्या कंबरामध्ये लाट टाकतो. आई खाली पडते, डोकं फुटतं, चष्मा तुटतो, थरथर कापरत असलेलं शरीर तसं सुटतं थंडीमध्ये. दादा दादा थांब, तुला भूक लागली असेल ना, थांब अर्धा तास, आता मी तुला चहा बनवून देते, आता मी तुला स्वयंपाक बनवून देते. रागाच्या भरामध्ये मुलगा एखाद्या कोपऱ्यात जातो, ओकतो, तिथं झोपतो. महाराज अर्ध्या तासामध्ये डोकं फुटेलं असतं. तीच माता पदर घेते, डोक्याला बांधती, अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक बनवती आणि पुन्हा उठून जवळ जाऊन मुलाला उठवते. दादा उठणारे दादा उठ, जेवण करून घे. शेजारची माऊली सांगते, का गं अर्धा तासापूर्वी तुझ्या कंबाडामध्ये लाट टाकली आणि पुन्हा तू सांगते जेवण करून घे. मी तिची मा आहे, मी नाही मार खाणार तर जगाच्या माऊल्या मार खातील. हे आईचं प्रेम आहे महाराज. आपण कोणाला विसरणार? एवढं जरी कळलं तरी जेवणाचं सार्थक होणार आहे महाराज. तुकोबाराला एक कळालं होतं महाराज, आई ती आईच असते. हा म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. पण बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. एकांतामध्ये जाऊन बसले होते, पण समाजाने एका मुलीला, तरुण मुलीला पाठवून दिलं. जा गेली महाराज आणि मांडीवर तुकोबारांच्या बसली. तुकोबाराने बघितलं, अनंत रूपे अनंत यशे देखील देशी. बघितलं तुझं सबनी म्हणू की निर्गुण. कदाचित त्यांना वाटलं असेल ही माझी रुक्मिणी माता आहे. अंगावरती हात ठेवला, माते तू इथपर्यंत आलीस का ग? मला समजवण्यासाठी. नाही मूर्खांमध्ये मूर्ख मला नाही बनायचं. विरुद्ध पार्टीनं सांगितलं, बघा एका गळ्यात 2-2 माळी घालतो ना, गळ्यामध्ये विना आहे ना, हातामध्ये चिपळे आहे ना, दुसऱ्याच्या बाईच्या अंगावर हात टाकतो. आता विनय भांगाचा कायदा चालू झाला ना, आता सध्या कुठे तरी काल न्याय लागला बरं का. निकाल लागलाय काल, माहिती का तुम्हाला? माहित नाही. आसाराम बापूच्या विरुद्ध जे 3 वकील होते, त्या 3 वकिलांनी सांगितलं आता आम्ही केस लढणार नाही. त्यांना कळालं आपलं फुटबॉल फुटला. आता काय खरं वाटत नाही. त्यांना कदाचित वाटत असेल किंवा भगवंतानच बुद्धी दिली असेल का दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको नारायणा. त्यांना कदाचित सावध झाले असेल महाराज. कदाचित ते कशामुळे झाले हे मला माहित नाही, पण भगवंत बुद्धी देणारा तो आहे. सांगितलं बघा, तुम्ही म्हणता ना तुकोबार आहे बघा कसे श्री, पण सांगितलं परावी नणार आहे. से हो